अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, येत्या 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. तर मैत्रिणी, महाशिवरात्रीच्या 7 दिवसाच्या अगोदरचा आणि महाशिवरात्रीनंतरचा 7 दिवसाचा जो काळ असतो तो नंदी पक्ष आहे. या 15 दिवसामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा तुम्ही भगवान शंकराच्या करा मैत्रिणी. त्यामुळे खूप प्रभावी आपल्यासाठी ठरणार आहेत मैत्रिणी. एरवी रोजच आपण महादेव भगवानांच्या मंदिरात जायला पाहिजे आणि जलाभिषेक करायला पाहिजे. पण शक्य नसेल तर या 15 दिवसामध्ये तुम्ही रोज जाण्याचा प्रयत्न करा. तर या 15 दिवसामध्ये मित्रांनो, आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करायचा आहे आणि दूध, पंचामृत, त्याचबरोबर ज्या ज्या पूजासाठी आपल्याला वस्तू लागतात तेवढ्या अर्पण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्याला भगवान शंकरांसाठी ज्या वस्तू अर्पण करायच्या असतात त्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला आपल्या किचनमध्येच उपलब्ध होतात. त्यामुळे मित्रांनो, काहीच अडचण नाही आणि त्या प्रत्येक वस्तू मागं अर्पण करण्यामागं काही ना काही आपल्या घरातलेच दोष, आपल्या अडीअडचणी, त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचे निवारण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नक्कीच भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन या वस्तू भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत तर मित्रांनो, मध आहे, त्याचबरोबर मसूरची डाळ, तांदूळ, त्याचबरोबर लवंग, मिरी, त्याचबरोबर काळे तीळ, अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत मित्रांनो. त्या आपल्याला भगवान शंकरांना रोज कोणती ना कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे मित्रांनो, खरंच त्या वस्तू अर्पण करण्यामागं खूप कारणं आहेत. त्यामुळे आपण त्या वस्तू रोज एक कोणतीही नेली तरीही चालेल मित्रांनो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काळे तीळ हे आपल्या पितृदोषाचं निवारण करतात. त्याचबरोबर मध, भगवान शंकरांना जर आपण मध अर्पण केला तर मित्रांनो, आपल्या जे म्हणजे घरामध्ये सगळ्यांमध्ये नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. त्याचबरोबर मैत्रिणी, दूध, भगवान शंकरांना कच्चं दूध आपल्याला अर्पण करायचं आहे मित्रांनो. तापवलेलं दूध नाही, कोरं जो दूध असतं निरसं, ते दूध आपल्याला भगवान शंकरांना अभिषेकासाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, छोट्या छोट्याच वस्तू आहेत त्या नक्कीच तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करा आणि आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी, जे दुःख आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.